All right, so let's try to understand how IP address and ports work. So मी जर कमांडवर गेलो CMD आणि IP config म्हटलं तर मला इथे IP ॲड्रेस दिसतोय माझ्या कम्प्युटरचा विच इज इनसाइड वायरलेस लॅन. ठीक आहे, वायरलेस लॅन अडॅप्टरला. आणि हेच जर मी इथून आलो नेटवर्कमध्ये, व्यू नेटवर्क कनेक्शन नाही. ओके, सो लेट्स जस्ट चेक. व्यू नेटवर्क कनेक्शनमध्ये वायफायवर राईट क्लिक आणि प्रॉपर्टीज किंवा स्टेटस. तर इथे सुद्धा मला इथे दिसतंय किती टोटल डेटा गेला वगैरे, पण मला डिटेल्समध्ये IP ॲड्रेस दिसतोय 1.1.1.136 आणि इथे 1.1. ओके. आणि मग हा ॲड्रेस जो असतो आपला डिफॉल्ट गेटवे दॅट गोज टू द राउटर. कुठे जाते रिक्वेस्ट, तर ती रिक्वेस्ट तिकडे डिफॉल्ट गेटवेला जाते, बट माझ्या कम्प्युटरचा ॲड्रेस 1.36 आहे. सो द क्वेश्चन इज व्हॉट एक्झॅक्टली इज IP ॲड्रेस. आणि आता हा सपोज तुमच्यासाठी एकदमच नवीन असेल टॉपिक, तर द वे यू शुड डू रिसर्च इज जस्ट ChatGPT ओनली. तो IP ॲड्रेस समजायचा आहे. सो टेल मी व्हॉट इज IP ॲड्रेस in simple terms. So IP address is like a home address of a device on internet. जसं आपला स्वतःचा एक ॲड्रेस असतो प्रत्येक व्यक्तीचा या जगात राहताना, तसा हा एक कम्प्युटरचा ॲड्रेस झाला की या ठिकाणी कोण भेटणार आहे तुम्हाला, तर या ठिकाणी मानस भेटेल, म्हणजे मानसचा कम्प्युटर भेटेल. त्या ठिकाणी तुम्हाला मानसचा फोन भेटेल. XYZ ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीचा हे मिळेल. काही काही ठिकाणी तुम्हाला हे ऑफिसचा AILचं ऑफिस भेटेल तुम्हाला या ॲड्रेसवर. सो दिस इज लिटरली लाईक अन ॲड्रेस ऑफ द कम्प्युटर, जसा आपला ॲक्च्युअल फिजिकल ॲड्रेस दिलेला आहे. तर आपण IPv4 वर विचार करू. आता V4 म्हणजे व्हर्जन 4. देर आर डिफरंट सिस्टम्स. तर V6 जरा मोठा आहे, आपण V4 समजूयात, कारण कॉन्सेप्च्युअली दोन्ही सेम आहेत. तर इतके वर्ष आपण V4च वापरत आलोय. तर ठीक आहे. तर सो आपल्याला एवढं कळलं की IP ॲड्रेस हा घराचा ॲड्रेस आहे. देन व्हॉट एक्झॅक्टली, ठीक आहे, थोडंसं IP ॲड्रेसच खोलात जाऊया. सो टेल मी अबाउट प्रायव्हेट अँड पब्लिक IP ॲड्रेस अँड क्लास ABC. तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की तुमचा जो ॲड्रेस असतो किंवा बाकीच्यांचा पण ॲड्रेस असतो, तो हा 192.168 असतो. तो जेव्हा माझा ॲड्रेस हा 1.36 आहे आणि तुमच्या कम्प्युटरमध्ये 1.2 आहे, तर आपण सेम नेटवर्कवर आहोत का? तर नाही. इट्स अ डिफरंट नेटवर्क. आणि मग सगळ्यांचा हा कॉमन काय येतो 192.168? तर हे कॉमन याच्यासाठी आहेत बिकॉज काही राखीव रिझर्वड नंबर्स आहेत. तर बिफोर दॅट इफ आय गो टू CMD आणि इफ आय डू पिंग google.com, तर मला इथे google.comचा ॲड्रेस दिसतोय, IP ॲड्रेस. ठीक आहे, आता त्याने google.comचा IPv6 मध्ये दिला. सो पिंग AILLA.com. इथे पण त्याने V6 मध्ये दिला. सो आय हॅव टू काइंड ऑफ सी की मला हे V4 मध्ये मिळेल का. सो एक मिनिट, आपण जेमिनीला विचारून नवीन चॅटमध्ये विचारतो मी त्याला. गिव्ह इन V4 IPv4 टू पिंग -4 आहे फॉर IPv4. ठीक आहे. सो पिंग -4 google.com. तो हा google.comचा ॲड्रेस झाला, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला google.com मिळेल. हा त्याचा ॲक्च्युअल ॲड्रेस झाला. आणि मी जर याच्यावर गेलो आणि IP ॲड्रेसवर गेलो, तर मला google.com मिळतंय. तसंच जर मी म्हटलं की AILLA.com, तर मला AILLAचा ॲड्रेस मिळतोय. सो या ठिकाणी त्याचं घर आहे. तो जेव्हा आपण IP ॲड्रेस म्हणतो, इट इज लिटरली द ॲड्रेस ऑन इंटरनेट. ठीक आहे. तर मग आता हे यांना आपण पब्लिक ॲड्रेस म्हणतो. म्हणजे कोणी पण या घरी येऊन, या पत्त्यावर येऊन त्या वेबसाईटला ॲक्सेस करू शकतो. पण काही पत्ते असे आहेत की जे लपलेले आहेत इंटरनेटपासून. तर मग ते लपलेले जे पत्ते आहेत म्हणजे ॲड्रेस, ते त्याच्यामध्ये 3 वेगवेगळे ॲड्रेसेस येतात.
आणि त्यांना आपण क्लास ए, क्लास बी, क्लास सी म्हणतो. तर क्लास सी मधले जे लपलेले आहेत त्यांना 192 मधले ऍड्रेस आहेत. क्लास बी मध्ये जे आहेत त्याला 172 हा एक आहे ऍड्रेस की जो लपलेला आहे, आणि 10 हे 3 स्पेसिफिक ऍड्रेसेस आहेत की जे लिटरली लपलेत. तर हे सगळ्यात छोट्या नेटवर्क्समध्ये आहेत. म्हणजे सपोज तुमच्या नेटवर्कमध्ये 200-250 कम्प्युटर्स आहेत, तर मग तुम्ही हे वापरतात. सपोज जर तुमचं नेटवर्क थोडंसं मोठं असेल तर तुम्ही हा वापरतात. आणि जर अजून मोठं असेल, म्हणजे सपोज एखाद्या कंपनीमध्ये 10,000 लोक आहेत प्रायव्हेटली आणि त्यांना इंट्रा नेटवर्कवर कनेक्ट करायचं आहे, तर मग तुम्ही हा वाला प्रायव्हेट ऍड्रेस वापरणार. आणि हे आपण चेंज पण करू शकतो. सो आय कॅन चेंज माय आयपी ऍड्रेस. दॅट इज नॉट द स्कोप ऑफ दिस, बट इफ आय गो टू डबल क्लिक ऑन दिस आणि सॉरी, इफ आय राईट क्लिक प्रॉपर्टीज आणि इथे इंटरनेट प्रोटोकॉल V4 वर डबल क्लिक केलं तर आता हा ऑटोमॅटिकली म्हणतोय. तर ऑटोमॅटिकली मी डायनामिक इथे मॅन्युअली सेट करू शकतो माझा आयपी ऍड्रेस जो मला वाटेल तो. ठीक आहे, की हा प्रायव्हेट आयपी ऍड्रेस आहे, म्हणजे माझ्या कम्प्युटरचा आहे, हा बाकीच्यांना नाही कळणार किंवा ते बाकी ते कनेक्टही नाही करू शकणार. सो आय कॅन जस्ट डू दॅट. आणि इथे गेटवेमध्ये मला 192.168.1.1 टाकावं लागेल. गेटवे म्हणजे ती रिक्वेस्ट कुठे जाईल, तुमच्या कम्प्युटरपासून कुठे जाईल, तर हा शक्यतो तुमच्या राउटरचा ऍड्रेस असतो. आता मी हे सेव्ह नाही करत. तर व्हॉट वी आर सेईंग, प्रायव्हेट ऍड्रेस हे फक्त तुमच्या नेटवर्कलाच माहिती आहेत, ते बाहेरच्यांना नाही माहिती आहे. सो मला तुमचा प्रायव्हेट ऍड्रेस नाही माहिती. मला तुमचा मे बी फोनचा आयपी ऍड्रेस कळू शकतो, कारण तो पब्लिकली एक्सपोज्ड आहे. तुम्हाला AI लीलाचा पत्ता कळू शकतो. जेव्हा तुम्ही इंटरनेटवर सर्च करतात पिंग AI लीला, तुम्हाला AI लीलाचा ऍड्रेस कळतो. पण तुम्हाला माझ्या कम्प्युटरचा हवा आहे तर तुम्हाला नाही मिळणार, कारण मी एका नेटवर्कच्या आतमध्ये, म्हणजे राउटर आहे, राउटरच्या आतमध्ये माझं नेटवर्क चालू झालं. त्या नेटवर्कमध्ये मग 2 फोन आणि 1 लॅपटॉप असो की 100 कम्प्युटर असो त्या राउटरच्या आतमध्ये, बाहेरच्या नेटवर्कला या आतमधल्या मशीन्सची काही अंडरस्टँडिंग नाही राहत, त्याला कळत नाही की कोण कुठे काय आहे. सो दॅट इज आयपी ऍड्रेस. मग IPv4 आणि IPv6 थोडक्यात समजून घेऊयात. की जर मी IPv4 म्हटलं की आपल्याकडे आता, सो लेट्स गो टू स्प्रेडशीट्स. ठीक आहे, आपण बघितलं आयपी ऍड्रेस मध्ये आपण मॅक्झिमम 255 पर्यंत देऊ शकतो गोष्टी. सो 192, 168 सपोज असे काहीतरी आहेत. सो इट इज इन अ ब्रॅकेट ऑफ डॅश 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 डॉट डॅश 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 डॉट डॅश 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 डॉट डॅश डॅश डॅश. ठीक आहे, दिस इज 32 बिट. ठीक आहे, विच इज इक्वल टू 8 बाईट. आता एका बाईटमध्ये किंवा एका बीटमध्ये आपण किती सेव्ह करू शकतो नंबर, तर 0 और 1 एवढंच होतं. सपोज तुमच्याकडे 2 बीट आहेत, 2 बीट मध्ये 2 स्विच आहेत, ऑन आणि ऑफ. तर तुम्ही काय काय करू शकतात, पहिला 0 दुसरा 0 येऊ शकतो, किंवा 0-1 और 1-0 और 1-1. तो 4 पॉसिबिलिटीज आहेत. तो इथे म्हणून पॉसिबिलिटीज 2, 4. जर तुमच्याकडे 3 आहेत, याला तुम्ही असं पण समजू शकतात की छापाकाटा पण समजू शकतात, की तुम्ही एक नाणं फेकलंय आणि यू आर गेटिंग हेड्स अँड टेल्स. तर किती पॉसिबल कॉम्बिनेशन्स आहेत हे तुम्ही प्रोबॅबिलिटीमध्ये किंवा कॉम्बिनेट्रिक्समध्ये शिकला असाल. 3 असेल तर माझ्याकडे 0-0-0, 0-0-1, 0-1-0, 0-1-1, 1-1-0, 1-0-0, 1-0-1, 1-1-0, 1-1-1. किती होतात या? 8. So if you see, this possibility is nothing but 2 raised to 1, 2 raised to 2, 2 raised to 3. So असं करत करत जेव्हा तुम्ही 8 बीट कडे येतात, तेव्हा तुमच्याकडे होतील 2 raised to 8. 2 raised to 8 किती होतं? 256. आणि इथे आपण बघतोय की आयपी ऍड्रेस मध्ये 3-3-3-3 असे आहेत, आणि आयपी ऍड्रेस टोटल 32 बीटचा असतो. V4 मध्ये म्हणतोय आपण IPv4. तर मग तुमच्याकडे टोटल 256 झाले, याचा अर्थ 0 to 255. अँड दॅट्स वाय तुमची सिरीज अशी राहील मॅक्झिमम 255.255.255.255 एवढे पॉसिबल कॉम्बिनेशन्स. तो पॉसिबल कॉम्बिनेशन्स हे 256 raised to 4, विच इज नथिंग बट 2 raised to 32. दोन्ही सेमच आहेत. आणि इफ यू लुक ॲट दॅट,
देन इट कम्स टू अबाउट 4.3 बिलियन. तो जर मी कॅल्क्युलेटरवर गेलो आणि 256 इंटू 256 इंटू 256 इंटू 256 केलं तर सॉरी पहिल्यांदा 356 झालं. 256 इंटू 256 इंटू 256 इंटू 256 4.3 ट्रिलियन झाले साधारणतः. आणि हेच क्रॉस चेक करायचं असेल 2 सो आपण बघू 2 सेम नंबर आहे बरोबर. तो 4.3 म्हणजे 4 अब्ज. आता जगामध्ये ऑलरेडी 8 अब्ज लोक आहेत, प्रत्येकाकडे एक कम्प्युटर, एक फोन आणि ऑफिस असतं, ऑफिसमध्ये मल्टिपल रिपीट असतात. तर आपल्याला 4 बिलियन आपण कधीच संपवून टाकणार आपले. म्हणजे आपली पॉप्युलेशन माणसांची आणि इंटरनेटच्या डिव्हायसेसचीच इतकी आहे की एवढ्यामध्ये आपण बसवूच शकत नाही. आणि इथे डुप्लिकेट ऍड्रेस नाही चालणार. ऍटलिस्ट आपल्या रिअल वर्ल्डमध्ये आपण डुप्लिकेट नसेल तर आपण त्याचं आडनाव घेतो, वडिलांचं नाव घेतो. इथे तसं काही मार्गच नाहीये. इथे एकाला एकच ऍड्रेस आहे. त्यामुळे दिस इज इनसफिशियंट. म्हणून त्यांनी IPv6 आणला की ज्याच्यामध्ये 128 बीट आहेत. 128 बीट म्हणजे 2⁻128 एवढे कॉम्बिनेशन होतील. आणि जर आपण आता विचारलं जेमिनीला हाऊ मेनी पॉसिबिलिटीज, सो हाऊ मेनी डिव्हायसेस आर सपोर्टेड in IPv6 versus IPv4. आणि वाय इज दिस इम्पॉर्टंट? बिकॉज तुम्ही एखाद्या कम्प्युटरला ऍड्रेसच नाही दिला तर तो इंटरनेटवर येऊच शकत नाही. किंवा इंटरनेटवर आहे याचाच अर्थ त्याला काहीतरी ऍड्रेस आहे, त्याचा पत्ता आहे काहीतरी, तरच तो इंटरनेटला कनेक्टेड आहे. बिना पत्त्याने तो राहूच शकत नाही. तो दोन्ही गोष्टी हँड इन हँड आहे. जर इंटरनेटवर असेल तर पत्ता आहे तर इंटरनेटवर आहे. आणि वी वॉन्ट टू लिव्ह इन अ कनेक्टेड वर्ल्ड अँड दॅट्स वाय दिस इज इम्पॉर्टंट दॅट ही सिस्टम सगळी समजून घेणं किंवा ही एक्झिस्ट का होते. बिकॉज वी वॉन्ट डिव्हायसेस टू बी ऑनलाईन सो दॅट वी कॅन यूज मल्टिपल डिव्हायसेस. तर इथे म्हणतोय 340 अनडेसिलियन. सो अनडेसिलियन म्हणजे काय? इफ यू जस्ट सी इट्स अ व्हेरी बिग नंबर. तो इथे आपल्याला दिसतंय 90 म्हणजे 1 बिलियन. तर डेसिलियन म्हणजे 33 शून्य. सो इट इज टू बिग अ नंबर, 2⁻128. तर एवढे डिव्हायसेस कधी संपतील दॅट वी डोंट नो. बट आपण फन म्हणून त्याला विचारू शकतो हाऊ, जर आपण पूर्ण सोलर सिस्टम कॅप्चर केली तर डू वी थिंक वी विल एक्झॉस्ट इट? किंवा अदर वे मध्ये विचारू की व्हॉट जस्ट हायपोथेटिकली how much human and digital civilization need to grow in order to cross the limitation of IPv6 there in real but funny manner. Not funny, okay, ठीक आहे. Let's just see की तो काय म्हणतोय. IPv6 is so large that basically you run into physics limits long before you run out of IPv6 address. So 10⁻38 possible addresses म्हणतोय. What kind of civilization growth would it take to hit? Address per person तर खूपच छोटा आहे. What if every device uses multiple IPs? तरी पण नाही आहे. Number of atoms in Earth. Number of atoms in Earth is 10⁻50 आणि IPv6 10⁻38 आहे. So ओके, सो दॅट इज वन गुड स्केल टू इमॅजिन की अर्थचे ॲटम्स जेवढे आहेत पूर्ण त्याच्यापेक्षा थोडेसे कमी. All right, so that is about IP address for now, and in the next part we will learn little bit about ports.